वर्षापासून येतात? बऱ्याच वर्षापासून येतो. प्रॉपर इथलचाच आहे. आणि आज याची नाश्त्याची मस्त सोय येते. अच्छा. आणि म्हणजे तुम्हाला यांचे पोहे आवडतात? हो. पोहे म्हणले की यांचा विचार येतो तुम्हाला? त्याच्यामुळे आमचे पाहुणे आले, आम्ही त्यांना पण घेऊन आलो इकडे. तुम्हाला कसे वाटले पोहे? छान आहे, मस्त आहे. जर तुमच्या घरच्यांनी इथले पोहे खाल्ले असतील तर तुम्ही घरी पोहे बनवल्यानंतर ते तुम्हाला असंच म्हणतील की तुम्हाला पोहे बनवता येत नाही. मी आज आले आहे सपना पोहे इथे. तुम्ही सुद्धा कधी रेल्वे स्टेशन जवळ आले तर यांचे पोहे ट्राय करा. इथली मागची गर्दी बघून तुम्ही इमॅजिन करू शकता यांचे पोहे किती टेस्टी आणि सुपर्ब असतील. म्हणजे ते काका असे पोहे बनवतात आणि असे 5 मिनिटात येऊ समजतात. चला तर मग आपण यांचे पोहे ट्राय करूया. चला तर मग पटकन. काका तुमचं नाव काय? नंदू खरात. तुमचे हे जे पोहे आहे हे किती वर्षापासून आहे इथे? कमीत कमी 30 वर्ष. 30 वर्ष झाले तुम्हाला? आणि तुमच्या पोह्याची खासियत काय आहे? म्हणजे ताजं मटेरियल आणि उच्च प्रतीचं मटेरियल, कांदा. आणि तुमचे म्हणजे तुमचे जे आहे पोहे सेंटर आहे याचं लोकेशन काय आहे? हे बनशीलाल नगर, हॉटेल विट्स चौक, स्टेशन रोड. तुमचं म्हणजे ह्याचा टायमिंग कसा असतो? सकाळी 9 ते 5. 9 ते 5. आणि म्हणजे तुम्ही डेलीमध्ये तुम्ही किती डिश पोहे करता? म्हणजे आपले 40 ते 50 किलो. तुमची म्हणजे ही जी पोहे बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे का? थोडी वेगळी आहे. आणि पहिले शेंगदाणे तळून घेतो, त्याच्यानंतर जिरा मोहरी, नंतर कांदा मिरची लिंबू हळद आणि चांगले मिळून घेतो. अच्छा. आणि कांदा वरून सुद्धा देतो तुम्ही? हां, कांद्याचं टोपलं ठेवलेलं असतं. अनलिमिटेड कांदा, लिंबू, ताजा कापलेला कांदा, ताजा मटेरियल. ओके. बनवून ठेवत नाही, कंटिन्यू चालू असतं बनवणं. गिरायक येत असते बनवतात. जाऊ दे आता हे जरा. हां, हे चांगल्या पद्धतीने मिळून घेतलं जातं. आणि याची किंमत काय आहे? 20 रुपये प्लेट. एकदम गरम, म्हणजे अक्षरशः माझ्या हाताला चटके बसताय ते पोहे धरायचे. म्हणजे ती डिश एकदम अशी गरम झाली. मी कांदा पण घेतला याच्यावर, लिंबू. मस्त. पूर्ण एवढ्या एरियामध्ये नुसता पोह्याचा स्मेल एकदम मस्त. मस्त. खूपच टेस्टी आहे. म्हणजे काकांची जी पोहे बनवण्याची पद्धत आहे ती सुद्धा युनिक आहे. म्हणजे त्यांनी ते पोहे जे आहेत ते थोडेसे असे म्हणजे कमी भिजवलेत. म्हणजे ते खाताना आपल्याला एकदम असे छान वाटतात, वेगळे वाटतंय खायला.
खाताना असं म्हणजे त्यांची जी युनिक टेस्ट आहे ती आपल्याला जाणवते. आणि जर तुम्ही आपल्या म्हणजे कधी जर घरी बनवायला सांगितले पोहे, तर असे पोहे आपले घरी कधीच बनणार नाही जे काकांच्या हाताने बनलेत. खूपच सुंदर बनले आहेत. तुम्ही सुद्धा या आणि यांचे पोहे ट्राय करा. तुम्हाला ते पोहे खाऊन कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.